असल्या कारण वेळ नाहीये मित्रांनो की ज्यांना खऱ्या अर्थानं जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत तर त्यांचा इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं। तर मी सन्माननीय अविनाश पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। अविनाश पाटील साहेब माजी सरपंच धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं इथे आपण शुभ सन्मान एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रमेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं। स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी आम्हाला इथे मित्रांनो देण्यात आली आहे आणि त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि अविनाश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। साहेब पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। येस ओव्हर टू आकाश। थँक्यू। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया। आलेल्या गणांचं देखील आभार। आपण आलात आणि आपल्या खरं तर जीवनातील अमूल्यवाल्या स्पर्धेसाठी आपण दिलात त्याबद्दल रमेश पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आहे। संकेत आणि सनी ही जोडी पहिल्या बॉलवरती 2 धावांनी झालेली एक सुंदर अशी सुरुवात आणि दुसऱ्या बाजूनं इतकी छान अशी आपल्याला गोलंदाजीची देखील सुरुवात मार्शल फाइंडेड जन्मन नितलस या संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते। पुढचा चेंडू टाकण्यासाठी अविनाशकडे रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न होता। स्वाइप शॉट तिथे प्रयत्न फसला, डायरेक्ट हिट। तेजस आज वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळतो, सुरुवातीपासूनच तो झटके देण्यासाठी तयार आहे आणि त्याच गोष्टींची आता इथे पूर्णपणे अंमलबजावणी करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं की 2 धावा घेतल्या, त्यानंतर एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, सुंदर आला आणि त्यानंतर पुढचा जो बॉल होता तिथे रिव्हर्स स्वाइपचा अटेम्प्ट होता संकेत भगतचा, परंतु त्यावरती खरं तर प्रतिहल्ला म्हणून तो फटका फसला आणि तिथे डायरेक्ट हिट करत त्याच्यातील आक्रोश त्यानं जाहीर केला मैदानाच्या आतमध्ये। ही ओळख राहिलेली आहे तेजस काटे या खेळाडूची, खास करून मग फिल्डिंग असू दे एरवी मग फलंदाजी असू दे किंबहुना प्रत्येक गोष्टीमध्ये तो अगदी तितकी छान बॅटल आपल्या संघासाठी देत असतो आणि तिथे चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं नियमितपणे राहतं। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना घेऊन चलेन एक सुंदर अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आपण पाहतोय जिचं नाव आहे TCC ट्रॉफी। आज जवळजवळ 8व्या ते 9व्या वर्षामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। हा रणजित जले आपण ते बैल आहेत बघा तिकडे आपल्याला जायचंय, त्यांना थोडं बाहेर काढा, थोडासा व्यत्यय येतोय त्यामुळे रणजित जले आपण तिकडे जावा। मग तो शर्यत शौकीन आहे म्हणून त्याला तिकडे पाठवलं जातं, कारण मग तिथे ट्रेटिंग त्याला चांगली आणि छान जमेल। TCCचे सर्व खरं तर संयोजक आहेत जे खूप छान मेहनत नियमितपणे घेत असतात। आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। अविनाश गोलंदाजीच्या मार्कवरती आहे, ज्यानं 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च झाल्यात बिना गड्याचा मोबदला। संकेत आणि सनीसह मैदानामध्ये मोरबेची फलंदाजी जिथे 3 मध्ये 2चं योगदान संकेतचं आहे, अनेक अतिरिक्त एक्स्ट्राची धावा पण पाहिली होती। पुढचा बॉल अवी राऊंड द विकेटनं ओव्हर द विकेटनं गोलंदाजी आहे। लसित मलिंगाच्या ऍक्शन आहे, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहा तिकडे थोडीशी हैगई पाहायला मिळेल। धाव चोरत असताना सनीनं सिंगल इथे घेतली असता आपण पाहतोय, अकाउंट ओपन केलं वैयक्तिक आणि खात्यामध्ये भर पडली जाते। 4 धावा आहेत धाव फलकावरती, जबरदस्त आपण पाहतोय। आज या स्पर्धेचं संगोपन आणि नियंत्रण आखत असताना एकविरा लाईव्ह इव्हेंट आजची कटआउट खूप छान बनवलेली आहे तिरंगा ट्रॉफीची। त्यानंतर आपल्यासोबत DJ नितीन यांचा देखील गोड आवाज, खरं तर आवाजाची गोड काळजी आणि तितकं चांगलं क्वालिटी देणं हे नितीनचं खास करून प्राथमिक गमक असं एक वैशिष्ट्यच बनलेलं आहे आणि त्यासाठी तो खास करून ओळखला जातो। म्हणूनच आस्था गायत आपण जर पाहिलं तर या गावामधून झालेली सुरुवात आणि त्यानंतर इथून ते संपूर्ण रायगड ठाणे परिसरामधील त्याचा तो
खरं तर प्रवास हा सर्वांनाच नियमितपणे आठवणीत राहील. 4 वरती आहेत बिनागाड्याचा मोबदला. मोरबे खेळतोय फलंदाजी आहे. फटका खेळलाय बॅटच्या मधोमध लॉंग ऑनच्या डोक्यावरून फिल्डर तिकडे अश्विनच्या डोक्यावरून आकाश मार्गाने संचार करत बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. तीच आता पूर्णपणे आपली ओळख मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणामध्ये पटवून देत असताना त्यानं केली आहे धमाकेदार सुरुवात. आणि तिरंगा चषक आता आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय एका वेगळ्याच लयमध्ये येताना. गोलंदाज तयार आहे अविनाश. अविनाशचा अंतिम बॉल. एकूण धावा 10. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध संकेत भगतच्या बॅट मधून हा तडाखा. बॉल लॉग ऑफ सीमारेषा पार. षटकार. पहिलं षटक संपन्न आणि एका षटकामध्ये 16 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी अविनाश थोडासा महागडा ठरलेला आहे. सनीदेव शिनारे आणि सगळी सेना आहे. परेश पाटील आहेत रातो के कातील. आपलं स्वागत. वैभव पाटील आहे. मास्क लावून आलाय आणि पुरता खूप कमी हा चेहरा आता बघायला मिळतो. टॉस साठी पुढील सामना असणार आहे. त्या दोन्ही संघांना सूचित करण्यात येत आहे की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. रिटघर आणि त्यांच्या समवेत असणार आहे नारायण संघ. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायची आहे. दरम्यानचा हा सामना आपण पाहतोय नितलस त्यांच्या विरोधामध्ये आहे तो म्हणजेच DCC मोरबे. दोन्ही ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. कित्येक वेळा या दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांशी त्यांची गाठ पडलेली आहे. ठका ठका आजही त्यांची गाठ एकमेकांशी पडते. नैमित्य आहे TCC ट्रॉफी 2024. बॅकफुटला जाऊन पंच केलाय फिल्डर तिकडे आणि हा एक दर्जेदार झेल. फलंदाज झालाय बाद. हा धक्का क्रमांक 1 टीम मोरबेला सनी पालकरच्या खेळीचा अंत. टीम मोरबेला मोठा धक्का म्हणावा लागेल. थोडासा शॉट खेळण्यासाठी लेट झालाय आणि लेट शॉट तिथे त्याचा आघातापासून वाचवू शकला नाहीये. फलंदाज सनी पालकरचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं ना नितलसला मान्य होतं आणि नाही नियतीला मान्य होतं. फलंदाज बाद झाला. पहिला धक्का बसलेला आहे DCC मोरबेला. एका धक्क्यापासून सावरत 16 वरती खेळतायत. पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी संकेत भगतची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र पुढचा कार्यकाल कसा असेल यावरती आता कुठेतरी आक्षेपार्थ गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया मैदानामध्ये सुरू आहे. प्रणय उल्वेकर नवीन फलंदाज. या फलंदाजाचा यंदाच्या वर्षामधील डेब्यू मॅच मध्ये सीझन 2024चा डेब्यू मॅच मधील एक विक्रम सर्वांना आठवेल. हॅट्रिक 3 सिक्सेस साठी सलगता 3 सिक्सेस साठी छोटा टायगर अंकुश वाघमारे यांच्याकडून 5,000चं कॅश प्राइज आणि तिथे ते कॅश प्राइज पटकावलेला हा फलंदाज. हे कमळ मात्र आता फुलता फुलेनासं मुरगळलेला आहे. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसेल टीम मोरबेला. प्रणय उल्वेकर बाद.
तेच करायचा प्रयत्न होता. लेमन कट खेळायचा त्यानं प्रयत्न केला होता आणि आपण पाहिली जी आउटर एज लागली ती सरळ विकेट किपर आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला. परिणामता इथे विकेट त्याला घाल करावी लागली. सलग 2 विकेट इथे टिपलेले आहेत. सोन्या पावशेची धुव्वाधार गोलंदाजी आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल हवेमध्ये चेंडू आहे. तिकडे थोडासा क्लोज एन्काउंटर जरूर होता परंतु बालंबाल बचावलाय फलंदाज हनुमान फडके. लेगबाईची धाव पाहायला मिळते. या एका धावेनं धावफलक 17 वरती. पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी. दुसरा षटक आता कुठेतरी पूर्णतः चित्र बदललेलं. या षटकामध्ये फक्त 1 धाव 2 गाड्यांचा मोबदला मोजलाय टीम डीसीसी मोरबेनं. 17 झाले. धाव फलकावरती 2 गाड्यांचा मोबदला आहे. पहिलं 17 आपण इथे पाहतो. बॅटच्या मधोमध वन्स अगेन जबरदस्त फटकेबाजी. तिसरा ठोकलाय संकेत भगतनं हा षटकार. क्या बात आहे. धमाकेदार फलंदाजी संकेत भगत आज बादलची भूमिका साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठं वादळ आलंय. थांबलाना सूर्य कधी थांबली न धारा. या बेधुंद वादळांना कुठला किनारा. आता हे मोठं वादळ मैदानामध्ये आणि अक्षरशः आपण जर एरवी चर्चा केली तर मग वादळांना थांबवणारी कुठलीही यंत्रणा कार्यरत नाहीये. मग इथे या संकेत भगतला कोण थांबवेल. सोन्या पावशा कारनामा करेल का. लाईक दॅट 2 विकेट त्यानं जशा संपादन केल्यात तशा विकेट तो घेणार का हा प्रश्न जरूर सर्वांना पडलेला. आणि मैदान म्हटलं तर मग इथे जास्तीत जास्त धावा बनतात. खास करून हायेस्ट रन इथे चेस देखील होतात आपण पाहिलेल्या मैदानावरती. असे अनेक सारे विक्रम घडलेले आहेत. अनेक साऱ्या विक्रमांचा साक्षीदार राहिलेलं आणि भागीदार राहिलेले मैदान आहे टीसीसी मैदान. सोन्या पावशे अंतिम चेंडू. या चरणामधील शिल्लक 23 झाले. 2 गाड्यांचा मोबदला. डिफेन्स केला. हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक आपण पाहतो. 1 रन तिकडे सहजरित्या येत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील का नकार संकेतचा आणि 1 धाव अखेरच्या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 12.00च्या सरासरीनं धावगती राखत असताना टीम जाऊन पोहोचले 24 वरती. 2 गाड्यांचा मोबदला डीसीसी मोरबेचा. त्यामध्ये आपण सन्मान करण्यासाठी मंचावरती उपस्थित झालेले मान्यवर अतिथीगण आदरणीय अविनाशजी पाटील साहेब माजी सरपंच वाजे सारख्या श्रीमंत ग्रामपंचायतीवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं आणि आपण पाहतोय आज त्यांचा आपण इथे सन्मान पाहतोय. आपल्या खरं तर या परिसरामधील एक मोठं नाव दोंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून ज्यांनी पद घोषवलं आणि या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा अविनाश पाटील यांचं नाव आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं. त्यांचा सन्मान मंचकावरती आपण पाहतो. कट करायचा प्रयत्न. फटका खूप छान सजवलेला आहे. अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये या धावा मिळत आहेत 4. त्यानंतर यापुढील सन्मान असणार आहे आमचे अतिथीगण आदरणीय कृष्णा सिनारे साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपल्याला मान्यवरांचा सन्मान सोहळा पाहायला मिळत आहे आणि त्यांचा सन्मान सोहळा आपण इथे करून घेतोय. मान्यवरांचा आभार. या स्पर्धेसाठी आपण आलात आणि आपली उपस्थिती अगदी प्रियदर्शनी होती ती आपण दाखवली त्याबद्दल तुमचं नक्कीच शतशः आभार. यापुढील सन्मान असणार आहे मच्छिंद्रजी पाटील साहेब यांचा आम्ही सन्मान करणार आहोत आणि महेश पाटील यांचा आपण इथे सन्मान करून घेणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय महेशजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. मित्रांनो कुठली स्पर्धा म्हटली मी की मग पाठीराखे आले आणि पाठीराखे नसतील तर मग पाठराखण होणार नाहीये आणि पाठराखण झाली नाही तर मग शत्रू वार करतील. खास करून स्पर्धा म्हटलं तर मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं राहतं आणि मान्यवरांचा सन्मान. भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा
आपल्या ताटातून दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. या संस्कृतीचा वारसा जपणारे आपले सगळे अतिथीगण इथे आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे पाहतो. मान्यवरांचा सन्मान झालेला आहे. कृष्णा सिनारे ज्यांचा आपण इथे नुकताच यथोचित मान सन्मान केला आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आपल्याला आलेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हनुमानसह संकेत मैदानामध्ये 10 मध्ये 29चं कॉन्ट्रीब्युशन, 290च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी, धुव्वाधार खेळतोय संकेत भगत ऑन द अटॅक. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार या खेळाडून लगावले होते. आता मात्र इनर एज घेत या खेळाडूच्या खेळीचा अंत होतोय आणि हा बसलेला मोठा धक्का आहे टीम मोरबेला. संकेत भगत बाद. बाद झालाय संकेत भगत, छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू. आज फलंदाजीमध्ये विस्फोटक बाणा जरूर दाखवलेला आहे. नियमितपणे हा कारनामा खेळाडू करत असतो. 11 मध्ये 29 धावा आणि त्यानंतर राहुलला थोडंसं कानमंत्र देत असताना त्याला माहिती आता मिडल ऑर्डर आणि यामध्ये उरलेले 9 चेंडू त्यामध्ये राहुल कशा पद्धतीनं खेळेल आणि त्याला कुठल्या प्रकारचे कानमंत्र द्यावे हे दाखवत असताना अगदी धावा झाले. 33 गड्यांचा मोबदला मैदानामध्ये आपण पाहतोय टीम मोरबेनं मोजलेला आहे. हनुमान फडके वादळी हा फलंदाज, विस्फोटक हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. थोडा शांत आहे परंतु एकच चेंडू तो खेळलेला आहे. त्यामुळं अजून येणारा काळ कसा रंगवेल हे पाहण्यासाठी मैदानामध्ये जाणं तितकंच महत्वाचं आहे. कुणाल पावशे वाईटचं खरं तर एक आमिष दाखवलं आणि त्यानंतर विकेट संपादन केली. छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू, अलौकिक प्रतिभा, चंद्रासारख्या लोबसवाने गोलंदाजीचं वरदान लाभलेला गोलंदाज आज जबरदस्त गोलंदाजी दाखवता. एकूण धावा झाले. 33 गड्यांचा मोबदला आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुढचा बॉल खेळेल राहुल नावडेकर. वाईटचा इशारा पंचांचा, अतिरिक्त धाव. व्हायब्रेशनल अंपायर सांडी पालकर आपल्या सेवेत आहेत तत्पर. त्यांच्याकडून हा वाईटचा इशारा आपण पाहिलेला आहे. एका धावेनं धावफलक आता पुढे सजताना पाहायला मिळेल. 34 धावा आहेत धावफलकावरती. 3 गड्यांचा मोबदला. कम्प्युटरचा अहवाल प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 52चा आणि करंटली 13.60च्या सरासरीनं फलंदाजी आहे. क्या बात है, लीडिंग एज लागेल, टॉप एज होत बॉल जातोय लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द टॉप शॉट, 4 रन चौकार. वाहत आहेत. फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये अगदी गॅप मधून. स्ट्रेट हिट रिजन मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुल नावडेकरच्या बॅट मधून हा सलगता दुसरा चौकार. चला यापुढील जो सामना असणार आहे, नारायण संघ आपला संघनायक आणि तुमच्या समेत टीम रीडकर आपण देखील आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर मग त्या संघांना 2 धावांची पेनल्टी बसणार आहे आणि दोन्ही संघ उशीर आले तर मग 3 षटकांचा सामना होईल अशी ही सूचना आहे बघा आयोजकांची. वाईटचा इशारा पंचांचा या बॉलवरती आपण पाहतोय. .43 रन ऑन बोर्ड आतापर्यंत आपण पाहतो. हा अतिरिक्त खरं तर बॉल आता इथे आपण पाहतोय 1 रनचा कुणालचा. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 19 खर्च झालेत. मागळा आहे, हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर तिकडे उपलब्ध, डाऊन द ग्राउंड. पाटमोरी आलेत आणि एक चांगला झेल अवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेट डाऊन झालेले आहे. फलंदाज होतोय बाद आणि धक्का क्रमांक बसलाय 4 मोरबेला.
43 धावा 4 गड्यांचा मोबदला आपण पाहतोय. केतन उळवेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 5-6 वरती आता फलंदाजी करण्यासाठी. 4 गड्यांचा मोबदला मोजलाय. अंतिम एक षटक आणि अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून हा खेळाडू ओळखला जातो. दमदार फलंदाज राहिलेला आहे. अनेक मैदानं गाजवले त्या खेळाडूंना देखील आज मी म्हणेन आपली क्षमता सिद्ध करावी लागेल, कारण याच्यावर चांगली संधी मिळणार नाही. ऑलरेडी संघ मी म्हणेन 43 धावा बनवलेल्या आहेत. अंतिम षटक आहे. सरासरी खूप छान मेंटेन आहे. मग ही इन्क्रीज करायची की डिक्रीज करायची. आता इथे फलंदाज मैदानामध्ये तयार असतील. हनुमान फडके अजूनही मैदानामध्ये आहे, जो 1 मैदानामध्ये उतरलाय. या खेळाडूकडे आपण जर पाहिलं तर चांगली आक्रमक शैली उपलब्ध आहे. फुल टॉस बॉल आघात केलाय. गॅप मधून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, प्लस नो बॉलचा इशारा आणि 5 धावा इथे मिळतील. चौकार. अठ्ठेचाळीस धावा 4 गड्यांचा मोबदला. धमाकेदार सुरुवात मोरबे संघ आणि या स्पर्धेची देखील. थोडासा बाकफूट वर द्या. मार्शल 500 जन्मान नितलस बॉलिंग मध्ये, परंतु बॅटिंग त्यांचे देखील दुवादार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि खास करून या मैदानाचा आराखडा आपण जर पाहिला, या मैदानावरचे सामने आपण आठवले तर मग इथे हायएस्ट स्कोरचे सामने होतात. खास करून इथे आपण पाहतो विकेट थोडी छोटी आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बाउंड्री देखील थोडी छोटी. तिचा फायदा फलंदाज उचलत असतात. गोलंदाजांना थोडीशी नामोश खेळ होते. 15.16च्या सरासरीनं फलंदाजी 48 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला. 5 चेंडू अंतिम या चरणामधील शिल्लक. हनुमान फडके ऑन द अटॅक. क्या बात आहे. बाहुबली आहे या संघाचा हनुमान फडके. आणि आता हनुमान फडकेनं ठोकलाय हा एक खणखणीत षटकार. अतिथीगण आदरणीय विष्णू शेठ शिनारे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आणि आपणास विनंती आहे की आपण मंचकावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. आपली जागा या मंचावरती आहे. आमच्या सर्वांच्या मनामध्ये आपली जागा आहे, तरी या आपण आणि ते आपण विश्राम करा. ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी. गुडलँड स्पॉटला टी बार हा बॉल आणि निर्धाव चेंडू आपण इथे जरूर पाहिलेला आहे. अंतिम 3 चेंडू शिल्लक. 54 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला आहे. 15.43 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं सेशन सुरू. डीसीसी मोरबेची फलंदाजी गोलंदाजी करतायत मार्शल 500 जन्मान नितलस. अजून एक बॉल कट करायचा होता. इथे आपण पाहतो इनर एज आणि विकेट किपरनं केलंय काम तमाम. धक्का क्रमांक 5 बसत असताना हा फलंदाज होतोय बाद. फलंदाज बाद झालेला आहे हनुमान फडके. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप. हनुमान 6 मध्ये 10चं योगदान दिलं आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी राहिलं. संकटमोचक मारुती म्हटलं तरी चाललं या खेळाडूला. नियमितपणे ज्या वेळेला डीसीसी मोरबे असेल, एरवी कुठलाही मोरबे संघ असेल, हनुमान मैदानामध्ये आहे तर मग सगळ्यांना आस लागते मोठ्या फटक्यांची, खास करून षटकारांची. नवीन फलंदाज जर्सी नंबर 1 प्रदीप भगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मध्ये अनेक मैदानं आपण पाहिली. अंतिम बॉलवरती खास करून जास्त संधी मिळते आणि 1-7 समीकरण हा खेळाडू रंगवतो. खास करून आज आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू या खेळाडूच्या वाट्याला. 54 धावा झाल्या धावफलकावरती मोरबेच्या. डिफेन्स करायचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहतोय हा धक्का बसणार आहे. इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि रनआउटच्या स्वरूपात हा धक्का आपण पाहतोय. प्रदीपच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का टीम मोरबेला. गडी क्रमांक 6 बाद होत असताना हा 6वा फलंदाज परतीला. तुमच्यासाठी टीम नारेन आणि टीम रेडगर आपले संघ नाही की जे त्वरित टॉस साठी आपण पाठवायचे आहेत.
जर इथे आपले खेळाडू पोहोचले नाही तर मग 3 षटकांचा सामना राहील, याची आपण दखल घ्यायची आहे. रिडगर संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तरी विनंती आहे टीम नारेनला की आपला संघनायक आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉससाठी आपण पाठवायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस इथे केला जाईल. शेवटचा अंतिम बॉल आता इथे शिल्लक. यॉर्कर लेनचा चेंडू विनीतसाठी. 1 रन कंप्लीट तिकडे. लॉंग ऑफ मध्ये बॉल आपण पाहिला. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. केतनची धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न आणि हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय, ज्यामध्ये दोन धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 56 बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये, फर्स्ट सेशन जे आपलं पूर्वार्धाचा खेळ आपण बघितलं त्यामध्ये. आणि 57चं टार्गेट आता मार्शल फॅन्डेट जर्मन इथलं संघासमोर 24 चेंडूमध्ये असणार आहे. फलंदाजीमधील स्टॅट्स आपण पाहिलं. 11 मध्ये 29 धावांचं योगदान संकेत भगतचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यासोबत आपण पाहिलं सनी पालकर, ज्यानं 2 मध्ये 1 दिले, आज नाराज केलं. 5-0च्या स्ट्राईक रेटनं आज तो खेळला मैदानामध्ये. 50च्या औसत त्याची राहिली. प्रणय उल्वेकर खातही न खोलता गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर हनुमान फडके, ज्यानं 6 मध्ये 10 धावा आपल्या संघासाठी दिल्या. 3 मध्ये 8चं योगदान राहुल नवडेकर, जबरदस्त त्याचा झेल आपण पाहिला. रवी काटेनं त्यालाही बाद केलं. त्यानंतर केतन, जो मैदानामध्ये गेला नॉन स्ट्रायकर एंडवरचा, नॉन स्ट्रायकर एंडवरतीच उभा राहिला. त्याला काहीसा चेंडू मिळाला नाही. नॉट आउट त्याची बारी पाहायला मिळाली. प्रदीप जो बाद झाला होता आणि त्यानंतर 1 धाव जोडली विनीतनं. अशा धावा त्यांनी बनवल्या टोटल 56. 57चं टार्गेट आहे टीम मार्शल फॅन्डेट जर्मन इथलं समोर. या दरम्यान बघा नारायण संघ शेवट
जरूर था वहां पर सोनिया पावशे का एक रन तो जरूर मुकम्मल। लॉन्ग ऑन का खिलाड़ी मिड विकेट के रीजन में आकर गेंद को उठाए डीप में फील्ड करे, तब तक वहां पर 2 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों के मदद से मार्शल 511 नितलास टीम के बल्लेबाज सोनिया पावशे ने अपना खाता और टीम का खाता खोला बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 2 रन, यानी कि 57 का लक्ष्य है। प्रति ओवर में 14.25 के रिक्वायर्ड रन रेट से चलना पड़ेगा नितलास टीम के बल्लेबाजों को। और सोनिया पावशे इस बार सुपरा शॉट खेलने की तैयारी में थे। अगर बल्ले पर ठीक लगती, जानते हैं कि ये जो लॉन्ग स्टॉप की बाउंड्री थोड़ी नजदीक है और बस दिशा देना चाहते थे उस गेंद के ऊपर, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। सोनिया पावशे एक अच्छे खिलाड़ी है, पनवेल प्रीमियर लीग में भी धमाकेदार बल्लेबाजी की थी उन्होंने, लेकिन थोड़ा सा फॉर्म जो है उन्हें वापस लाना बहुत जरूरी होगा। इस सीजन की शुरुआत है, इनके ऊपर बहुत सारी अपेक्षाएं रहती है और युवा प्रतिभावान एक ताकतवर खिलाड़ी के तौर पर हमेशा सोनिया पावशे को देखा जाता है। फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी गेंद के नीचे और इसी के साथ बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। फुल टॉस गेंद के ऊपर कुछ नहीं कर पाए, बैट्समैन आउट। और गैप ढूंढी है एक्स्ट्रा कवर की तरफ, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी रोकने में नाकामयाब और देखते देखते गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन। शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य के संस्थापक राजे छत्रपति शिवाजी महाराज, इनकी ये संगीत आपने जरूर सुनी। शौर्यता वीरता प्रदान करने वाली ये संगीत आपने सुनी। चलिए, इस बार इनसाइड आउट मारने का प्रयास किया था बल्लेबाज कुणाल पावशे ने, लेकिन बल्ले पर पाले पर गेंद आई नहीं। वहां पर डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई। कितनी शानदार गेंदबाजी पावर प्ले के ओवर में नजर आती हुई गेंदबाज विनीत के माध्यम से सोनिया का विकेट महत्वपूर्ण निकालने में कामयाब, लेकिन वहां पर कप्तान को रुकना पड़ेगा। साथ ही साथ तेजस को एक अच्छी पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी होगा। फिर से एक बार उसी दिशा में इनसाइड आउट मारने का प्रयास जिस दिशा में बाउंड्री आई थी, और लगातार 2 गेंदों के ऊपर शांत रखा। ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन 1 विकेट के नुकसान पर, यानी कि लक्ष्य था 57 का, अब प्रति ओवर चाहिए 17, यानी कि 18 गेंदों में 51 रनों की जरूरत। तो नए गेंदबाज बॉलिंग मार पर केतन उलवेकर बॉलिंग मार पर वहां पर आते हुए दूसरे नंबर के गेंदबाज है इस टीम के, जिनके ऊपर भी काफी अपेक्षा होंगी। लेकिन पिछली 6 गेंदें पहले ओवर में जो लगातार नॉन स्ट्राइक एंड पर थे तेजस काठे, उसी तेजस काठे को बल्ले का अपना जौहर दिखाना पड़ेगा। तेजस इस वक्त बल्लेबाजी करने के लिए 18 गेंदों में चाहिए 51 रनों की जरूरत।
यानी कि प्रति ओवर 17 रन यहाँ पर बनाने पड़ेंगे, तभी ये मुकाबला बन सकता है मार्शल 511 नितलास को। तेजस है मैदान में, तब तक यहाँ पर जरूर बने रहेगी इस मुकाबले में। और पहली गेंद यहाँ पर पुल टॉस करने का प्रयास, डीप स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और बिल्कुल गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ, 4 रन। चलिए गेंद दीजिए तुरंत मैदान के अंदर। पहली गेंद पर बिल्कुल आप देख सकते हैं दोस्तों, चौका बटोरने में कामयाब हो चुके हैं बल्लेबाज तेजस, जिनके ऊपर बहुत सारी उम्मीदें होगी। हालांकि पहली गेंद यहां पर फेस करते हैं और आखिर पहली गेंद के ऊपर इन्हें मिली है बाउंड्री। 400 के स्ट्राइक रेट से खेलना उन्होंने पसंद किया है। और बढ़िया शॉट, सीधा खेला है कवर सा और एक्स्ट्रा कवर के बीच में से सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। तो बिल्कुल चौके के बाद यहां पर छक्का मिला, 16 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। धीरे धीरे यहां पर मुकाबले में पकड़ मजबूत बनाती हुई इस बार जड़ में डालने का प्रयास, लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया, 1 रन तो मुकम्मल। दूसरे की कोशिश, थोड़ी सी मिसफील्ड वहां पर विनीत के द्वारा नजर आती हुई। तब तक समय था बल्लेबाज के पास दूसरा रन लेने का और इसी 2 रनों के साथ व्यक्तिगत तेजस मात्रे पहुंचे हैं 4 गेंदों का सामना करने के बाद 12 रनों के ऊपर। हालांकि शुरुआत 400 के स्ट्राइक रेट से जरूर थी, लेकिन वही स्ट्राइक रेट रखने में अभी तक बरकरार जरूर है। 300 का स्ट्राइक रेट अभी तक उनके बल्ले से। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर, रन और गेंदों के बीच में फासला, रन चाहिए अभी भी जीतने के लिए। 39 रनों की जरूरत थी। चले इस बार विनीत खिलाड़ी तैनात है वहां पर, रोकेंगे, फील्ड करेंगे। दूसरे रन का फिर से एक बार कोशिश किया है यहां पर तेजस और साथी बल्लेबाज कुणाल ने। तब तक 2 रन वहां पर मुकम्मल होते हुए 2 रनों की मदद से मार्शल 500 नितलास टीम का स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है 20 रन। 57 रनों का लक्ष्य है, अभी भी 37 रनों की जरूरत है। एक आध छक्का अगर इस ओवर में आ गया ना, तो शायद कहीं ना कहीं मार्शल 500 नितलास टीम अपनी पकड़ मजबूत जरूर बना सकती है। और चलिए ये बड़े शॉट की तलाश थी और सीधा गेंद को फेंका सीमा रेखा पार, यानी कि मुकाबले में आप यहां पर वापसी करती हुई मार्शल 511 नितलास टीम। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 26, यानी कि 12 गेंदों में आप चाहिए 31 रनों की जरूरत। दूसरा 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 26। पानी की मांग बिल्कुल मैदान के अंदर करते हुए नेक्स्ट मैच शायद मौजूद नहीं है नारायण टीम के कप्तान, तो गुजारिश करते हैं कि आप टॉस के लिए आइए। 26 रन फिलहाल थोड़ी सी मुश्किल स्थिति में, पहले ओवर में केवल रन बने थे 6 और इस ओवर में 20 रन ठोके अकेले बल्लेबाज तेजस मात्रे ने, यानी कि 6 गेंदें
इसी बल्लेबाज ने खेली और उसका फायदा उठाते हुए 20 रन अभी तक ठोके हैं। लक्ष्य धीरे धीरे आप यहाँ पर कम नजर आता हुआ, जिसकी शुरुआत की बात करेंगे तो बहुत बड़ा विकेट सोना पाउशे का निकाला था गेंदबाज विनीत ने। हालांकि बल्लेबाजी की क्रमवारी आप देख सकते हैं, राहुल काटे माफ कीजिएगा रवि काटे, ये मिडिल ऑर्डर्स में सबसे उनके अनुभवी बल्लेबाज है और निश्चित तौर पर इनके ऊपर बहुत सारी अपेक्षा रहती है। हालांकि पिछले 2 साल पहले अंपायरिंग की भूमिका में हम उन्हें जरूर देखते थे, लेकिन जैसे उनकी इतनी क्रिकेट में आप दोस्तों देख सकते हैं कि कितना शानदार कमबैक नजर आता हुआ। यहाँ पर आप देख सकते हैं आने वाली 12 गेंदों में चाहिए जीतने के लिए 31 रनों की जरूरत। स्ट्राइक गेंद पर आप नए बल्लेबाज देख सकते हैं कुणाल, जिन्होंने अपनी पारी की शुरुआत चौकों की जरूरत की थी, लेकिन 2 गेंदे वो भी डॉट खेल चुके हैं। 12 में 31, यानी कि जो रन रेट था मेरे ख्याल से प्रति ओवर 14 का, आप वहां पर रन रेट की बात करेंगे तो 15.50 के रिक्वायर्ड रन रेट से इन रनों को बनाना होगा। गेंदबाजी में परिवर्तन, वहां बॉलिंग मार्ग पर नए गेंदबाज तुषार उल्वेकर, आई थिंक ये लेफ्टी गेंदबाज है, राइटी गेंदबाज है माफ कीजिएगा, नन्हे कद का गेंदबाज है, अंडर 19 का गेंदबाज जरूर है, लंबा रनअप है उनका, क्या यहाँ पर कमबैक कर पाएंगे? ओ शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, थोड़ा सा उछाल भी मिला था, ऑफ स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद को अंपायर ने वाइड बॉल करार घोषित कर दिया है। एक्स्ट्रा रन वहां पर मिलेगा। डीजे नितिन देख सकते हैं दोस्तों, सानिया डीजे साउंड सर्विस, बेताज बादशाह, जिसकी पहचान पूरे रायगढ़ थाने में जिनके सुमधुर संगीत और उनके गानों से दर्शकों को पूरी तरीके से मंत्रमुग्ध किया जाता है। डीजे नितिन, सानिया डीजे आपका स्वागत करेंगे। बढ़िया दमदार सॉन्ग और वो आवाज है उनके साउंड सर्विस में। तो ये भी लाइन को चेक करेंगे अंपायर, वाइड बॉल, लगातार दूसरा वाइड आता हुआ। देखिए आपके पास गति है तो निश्चित तौर पर आप ये खराब गेंदें क्यों फेंक रहे हैं, जिसका भुगतान आपकी टीम को भुगतना पड़ेगा। और यही चाहती है मार्शल 511 नितलास टीम कि ये वाइड गेंदें आए और धीरे धीरे उनका जो टारगेट है चेस करने का, वो टारगेट थोड़ा सा कम हो जाए। 29 रनों की अभी भी जरूरत है, यानी कि जो 2 वाइड के एक्स्ट्रा रन मिले वो थोड़े से महंगे नजर आते हुए डीसीसी मोरबी के लिए। तो चलिए इस बार खेलना चाहते थे मिड ऑफ के ऊपर से, लेकिन बल्ले में इतनी पावर नहीं थी, सिर्फ यहाँ पर बल्ला घुमाया था जरूर, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। 500 से अधिक दर्शक यूट्यूब के माध्यम से मैच का आनंद ले रहे। देखिए हमारे ये टूर्नामेंट 60,000 की जरूर है दोस्तों, लेकिन पूरी तरीके से 500 से अधिक दर्शक यूट्यूब के माध्यम से जुड़े हैं, स्वागत है उनका। वो लगातार यहाँ पर गेंदें जो है सामने दी जा रही है, फायदा उठाना चाहिए था बल्लेबाज को, लेकिन इस बार सोचा बल्लेबाज कुणाल ने कि तेजस जो बल्लेबाज लय में नजर आ रहे, शायद उन्हें स्ट्राइक देना जरूरी समझेंगे, क्योंकि वो 333.33 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं, जिस पारी में 2 छक्के 1 बाउंड्री आई है। तो उन्हीं को पूरी तरीके से काबिल समझा कि स्ट्राइक उनके पास हम दे दे, और वो स्ट्राइक लेते हुए मैच को अंजाम देने की कोशिश कहीं ना कहीं यहां पर कर सके। मैच अभी भी बैलेंस है 2 ताकतवर टीमों के बीच में। तो इस बार चलिए खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। क्या जादुई गेंदबाजी नजर आती हुई। हालांकि पहले 2 गेंदें वाइड जरूर करवाई थी इस गेंदबाज ने, लेकिन उसके बाद अपने आप को कंट्रोल में रखा, नियंत्रण में रखा, और ये टप्पे की परख देखते हुए सेट बल्लेबाज, जिस बल्लेबाज की निगाहें जम चुकी है मैदान में, उसी बल्लेबाज के सामने अभी तक ये नन्ना गेंदबाज तुषार शानदार गेंदबाजी का यहां पर प्रदर्शन दिखाते हुए। वेरी गुड बॉलिंग, रन और गेंदों के बीच में फासला 9 गेंदे 28 रनों की जरूरत। चलिए इस बार नीचे रही गेंद, डॉट बॉल की समाप्ति। और चलिए इस बार बड़े शॉट की जरूरत थी, और खिलाड़ी वहां पर राहुल माफ कीजिए केतन थे वहां पर मौजूद, जिनके द्वारा ये कैच पकड़ा गया। और जिस तरीके से बल्लेबाजी हो रही थी बल्लेबाज तेजस की, मात्र तेजस को लौटना पड़ेगा मैदान से बाहर। बहुत बड़ा विकेट देखा जाएगा। तो मार्शल 500 नितलस टीम का बैक टू द पवेलियन, 7 बॉल 28 की जरूरत।
केवल 31, यानी कि उसमें से 2 रन वाइड के माइनस कीजिए, यानी कि 12 में 29 की जरूरत थी और ये मुश्किल में डाल दिया इस गेंदबाज ने। फुल टॉस बॉल, इस बार गैप में खेलने का प्रयास, काउ कॉर्नर के रीजन में खिलाड़ी आता हुआ, गुड फील्डिंग, 1 रन तो जरूर पूरा, दूसरे का प्रयास कर रहे और चलिए 2 रन भी यहाँ पर पूरे किए। 2 रनों की मदद से एक सफल ओवर देखने को मिला। जिस गेंदबाज ने पहली 2 गेंदें वाइड डाली थी उसके बाद केवल 3 ही रन दिए इस गेंदबाज ने। क्या शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। ओवर नंबर 3 समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद 31 रन, 2 विकेटों के नुकसान पर अब 6 गेंदें और 26 रनों की जरूरत। तर रिडकर टीमचा आपण विचार केला तर मित्रांनो, नेहमीच या संघासाठी दमदार योगदान देणारे सन्माननीय ॲडव्होकेट बालकृष्ण भोपी साहेब यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं। विलास असतील, विलास भोपी आपणास विनंती करतो यावं आपण व्यासपीठावरती। चलिए इस बार ये अंपायर, थर्ड अंपायर चेक करना चाहते हैं बीमर के लिए। आइए तीसरे अंपायर टीव्ही स्क्रीन के ऊपर। अंपायर बीमर के लिए रिव्ह्यू लिया ना, आणि बघा फक्त बीमर साठीच रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या। चलिए थर्ड अंपायर निर्णय दीजिए आप। चलिए फेयर डिलीवरी यहां पर थर्ड अंपायर का निर्णय आता हुआ, बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ बहुत मुश्किल स्थिति में बन रही है टीम नितलस। तो यहां पर चलिए रवि कांटे, मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द नितलस टीम। 5 गेंदों में 26 की जरूरत है। क्या यहां पर उनके बल्ले से वो छक्के हमें देखने को मिलेंगे? खेलने के लिए तैयार होते हुए बॉलर तैयार, और पहला बॉल उड़ाने का प्रयास जरूर किया था, वहां पर एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात और ये कैच ड्रॉप, और कैच ड्रॉप होते हुए मिली है बाउंड्री, और ये चौका बटोरते हुए 4 रनों की मदद से यहां पर पारी की अगर चर्चा करेंगे तो 35 रन, आने वाली अंतिम 4 गेंदें और 22 रनों की जरूरत। चले इस बार बल्ले का बाहरी किनारा और सीधा लौटेंगे मैदान से बाहर। देखिए नेक्स्ट मैच था मेरे ख्याल से रिडगर और नारेन, इन 2 टीमों के बीच में मुकाबला था, वो थोड़ा सा रुकाया गया है क्योंकि नारेन टीम यहां पर उपलब्ध नहीं थी, और मुकाबला शायद खेला जाएगा। नेवाली और वाकलन सी दोनों के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। तो चलिए बल्लेबाज वहां पर होंगे आउट। अभिषेक बोपी आपका स्वागत है।
2 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की अभी भी आवश्यकता है। और ये विकेटों की हैट्रिक देखने को मिली। गेंदबाज आप देख सकते हैं, गेंदबाज वेदांत के माध्यम से बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया और 4 गेंदों में 4 विकेट। अंतिम वेरी गुड बॉलिंग, मैच हुआ फिनिश और ये मुकाबला जीता है। टोटल 5 विकेट इस ओवर में अर्जित की डीसीसी मोरबी टीम ने ये मुकाबला जीता। हार्दिक अभिनंदन। हार्ड लक टीम, मार्शल 500 निकलस। ट्रॉफी देऊया। कुमार प्रिन्स प्रसाद पाटील धुंद्रे यांच्या वतीनं ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली। तर पहिला सामन्याचा सामनावीर ठरलाय तो डीसीसी क्रिकेट संघ मोरबे संघाचा संकेत, ज्याने दमदार फलंदाजी केली। तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संकेतला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत। अभिनंदन संकेत, पहिल्या सामन्याचा हिरो ठरलाय। तर मला वाटतं जी मॅच होती बघा, रिडगर विरुद्ध नारेन संघ मला वाटतं या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला नाही। तर रिडगर संघाविरुद्ध मला वाटतं घरचाच धुंद्रे संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळणार आहे, याची आपण नोंद घ्या।
गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो आणि सध्या 40+ आणि पंचांच्या कामगिरीमध्ये त्यांना पाहताय ते सुनील तांडेल बेलवली यांना पाहताय. त्याच्यानंतर आपण समोर जर विचार केलात तर मराठीचा एक दमदार समालोचक या ठिकाणी आकाश शेलके यांना तुम्ही पाहताय. सध्या टीचिंगच्या भूमिकेमध्ये असतात, कोचिंग क्लासेसच्या भूमिकेमध्ये दमदार आवाज तुम्ही सातत्याने त्यांचा देखील पाहताय. त्यांच्या समेत ज्याने संगीताच्या माध्यमातून अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला असा रायगड ठाणे सानिया DJ साऊंड सर्व्हिसचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते नितीन धुंद्रे DJ सानिया साऊंड सर्व्हिस नितीन पाटील यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. तिरंगा चषक 2024 ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली आहे. पहिला सामना जिंकलाय तो DCC मोरबी क्रिकेट संघाने, थेट त्यांना बाय मिळाली आहे. तर दुसरा सामना मित्रांनो थोडासा आम्ही उशीर घेतोय कारण नारायण संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला नाही आहे. त्यांच्या जागेवरती घरच्या मैदानावरती धुंद्रे संघ खेळणार आहे. तर लगेच आपण टॉस करून घेऊया. धुंद्रे संघ या.